राज्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सूर्यनारायणाचा कोप सुरू झालेला आहे आणि मुंबईत या उष्माघातानं पहिला बळी नोंदवलाय। आझाद मैदानात मोर्चासाठी आलेल्या एका अंगणवाडी सेविकेचा उष्माघातानं मृत्यू झालाय। आशा पवार असं या महिलेचं नाव आहे। आशा पवार या नगर जिल्ह्यातल्या राहुरीच्या रहिवासी आहेत। थकीत मानधन आणि मानधनवाढीसाठी राज्यातील 10 ते 12 हजार अंगणवाडी सेविका आज आझाद मैदानात जमा झाल्या होत्या। यावेळी आशा पवार यांना उष्माघातानं चक्कर आली। त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत असतानाच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आझाद मैदानात भेट दिली। यावेळी आंदोलनकर्त्यांना सर्वतोपरी मदत करायचं आश्वासन त्यांनी दिलं। मृत आशा पवार यांना मुख्यमंत्री निधीतून मदत देण्याचंही आश्वासन त्यांनी दिलं। ही जी महिलेचा मृत्यू झालेला आशाताई पवार यांना मुख्यमंत्री निधीतून आवश्यक ती मदत तातडीने देण्यात येईल, त्याचा प्रस्तावसुद्धा आम्ही आता तयार करतोय। दुसरं, त्यांचा जो पगार थकीत होता, हा पगारसुद्धा ताबडतोब देण्याच्या संदर्भात आदेश आपल्या अर्थमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि त्यांचे काही दर दिवाळीला त्यांना भाऊबीज दिली जाते, ही भाऊबीजसुद्धा त्यांना तातडीने देण्याच्या संदर्भात आदेश दिलेले आहेत। इतक्या उष्णतेमध्ये तिला हीट स्ट्रोक झाला आणि ती मैदानात कोसळली आणि दवाखान्यात नेता नेता ती वारली। तिच्याबद्दल आम्ही आत्ता सांगितलं अर्थमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिलं की तिचं कुटुंब उघड्यावर पडलंय, तेव्हा तिच्या कुटुंबाला भरघोस अशी 5 लाखाची मदत मुख्यमंत्री निधीतून करावी असं आम्ही आत्ता पत्र दिलं। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णात, मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा पारा वाढायला सुरुवात झालेली आहे। काय नेमकं घडलं, कशी घडली ही सगळी घटना? म्हणजे राज्यभरातून सुमारे 10 ते 12 हजार महिला ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या आझाद मैदानात आल्या होत्या। जी मृत महिला झाली आशा पवार रात्री प्रवास करून या ठिकाणी आली होती रेल्वे, त्यामुळे अगोदर ती जास्त थकल्यामुळं ती अशक्तपणा होता तिच्या अंगामध्ये आणि त्यामध्ये मोर्चा सुरू होता। त्यानंतर आझाद मैदानात ती उन्हामध्ये उभी होती आणि या दरम्यान ते उन्हाच्या त्रासामुळे तिला पुन्हा चक्कर आली आणि हॉस्पिटलमध्ये नेता तिचा मृत्यू झाला। परंतु या माध्यमातून राज्य सरकारला या अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांची दखल घ्यावी लागली। किमान या आशाताई आशा पवार आहेत यांच्या मृत्यूनंतर तरी राज्य सरकारला किमान जाग आली आणि त्यांच्या प्रश्नांची दखल घेण्यात आली, हे महत्त्वाचं वाटतं। बिलकुल, धन्यवाद कृष्णात या माहितीबद्दल। अत्यंत दुर्दैवी अशी घटना, एका अंगणवाडी शिक्षिकेचा उन्हाच्या तडाख्यामुळे मृत्यू झालेला आहे। त्यांना चक्कर आली आणि हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्यांचा जीव गेला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।